संघाच्या करण्याची विनंती असेल टॉस्को बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. सन्माननीय मितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्याच सामन्याचं नाणेफेक घेणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी श्रवण निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्यशी सर्वदा गणरायाला वंदन करून आज आपण दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार अक्षय इलेवन जयसाई विरार मितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना हिट इज अ कॉल टेल. कॉंग्रॅच्युलेशन जयसाई विरार, पहिल्या सामन्याचा नाणेफेक जिंकले. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षणचा विचार केला तर किती धावापर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? 24च्या खालीच ठेवायचा प्रयत्न. एकंदरीत 24च्या खाली सांगितलं आहे, पण कालच्या दिवसापासून विचार की लो स्कोरिंग मॅचेस होत्या चेस झाल्या, पण ते हाय स्कोरिंग मॅच एकंदरीत मग संघाची कालच्या दिवसात संघ तुमचा पूर्ण ग्राउंडचा लेखाजोखा आलेला होता. मग संघाची कोणतरी तयारी काय स्ट्रॅटेजी काय या ग्राउंडवरती? संघाची तयारी काय नाही, जो आम्ही गेम खेळलो त्याच खेळू आणि बघू 24च्या खाली थांबायचा प्रयत्न करू. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. हार्डला अक्षय इलेवन नाणेफेक जिंकलं असतं प्रथम काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरुद्ध जाऊन फलंदाजी करायची, मग किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल? 30+. त्यांनी सांगितलं 24-4. प्रथम तरी तुमचा संघ प्रथमच स्पर्धा खेळत असेल या विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये यावर्षी. संघाच्या एकंदरीत तयारीबद्दल काय बोलतो? संघाची तयारी चांगली आहे, आम्ही आमचा गेम करू. ओके, बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना नाणेफेकीचा अहवाल आहे. जयसाई विरार प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. एकाने सांगितलं 24च्या आत थांबायचं, तर एकाने सांगितलं की 30+. चला, विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मारुती दादा पेडणेकर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसत. त्यांचं सुद्धा आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग सहर्ष स्वागत. चला, जयसाई विरार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग आजच्या दिवशी स्पर्धेचा दुसरा दिवस. काल स्पर्धेचा पहिल्या दिवशी विचार केला तर संघ आपल्याला टॉप 8 मध्ये जाताना दिसले. भरत विनायक आणि श्रीदेव संघ, दोन संघ आपल्या टॉप 8 मध्ये जाताना दिसले. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी सुद्धा 6 मोठे संघ आहेत. जयसाई विरार, अक्षय इलेवन, डोंगरपाडा पहिला सामना त्या दोघा संघामध्ये दिसतोय. त्यानंतर विचार केला स्वरूप इलेवन, कृष्णा इलेवन, बाबा इलेवन, BV एकलव्यचा संघ सुद्धा आज आपल्याला खेळताना दिसणार आहे. 6 संघाचा विचार केला, 6 संघ बलट्ट संघ म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. जयसाई विरार संघाचा विचार केला तर तुकाराम पाटील चषकमध्ये संघ टॉप 10च्या फेरीमध्ये गेला होता. आणि अक्षय इलेवन डोंगरपाडा संघाचा विचार केला तर प्रथमतः स्पर्धा खेळत असतील यावर्षी. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. जयसाई विरार संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं नाणेफेक जिंकून.
रचित पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. 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 विरार क्रिकेट आयोजित एकविरा प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा 24 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये खेळणार. कालच्या दिवशी 6 संघ केले, त्या 2 संघ टॉप 8च्या दिशेने जाताना दिसले आपल्याला. पंचरेरी लेट्स प्लेचा इशारा देताना आपल्याला पहिल्या सामन्याचा विचार केला तर गोलंदाजी मारवरती पहिलं षटक घेणारे गौतम पाटील जयसाई विरार या संघाकडून आणि नितीन गावड आणि मयुरेश गावड दोनही खेळाडू सज्ज प्रथम स्पर्धा खेळत असेल. अक्षय 11 डोंगरपाडा चला गोलंदाजी मार विचार केला तर गौतम पाटील सज्ज. पंचांचा इशारा लेट्स प्लेचा पहिल्या चेंडूसाठी नितीन गावड सुद्धा सज्ज असतील. अक्षय 11 डोंगरपाडाकडून पहिल्या चेंडूला फक्त हलक्या हाताने ऑन साईडला घेऊन काढलं. श्री गणेशा झाला. अक्षय 11 डोंगरपाडा या संघाचा एकेरी धाव्याने. मयुरेश ऑन स्ट्राईकर. मयुरेशचा विचार केला तर मागच्या हंगामामध्ये या खेळाडूने सुद्धा खूप आपल्याला प्रभावित केलं होतं आपल्या फलंदाजीने. बघा मागेचकडे पिवळा पडदा लागलेला आहे, तिथपर्यंत जर का चेंडू डायरेक्ट बाहेर गेला तर नॉट आउट असणार आहे. आणि जर का पिवळ्या पडद्याच्या ज्या साईड बांबू सोडला आणि बाहेर गेला तर तिकडे आउट असणार आहे. जर का कोणत्या संघाला नियमामध्ये जर का काही डाऊट्स असतील तर त्यांनी आयोजन कमिटीकडे संपर्क साधून नियम विचारू शकता. पहिल्या चेंडूवरती टॅपचा सहारा. मनीष पाटील चेंडूवर येताना एक चांगला चेंडू अडवला आणि निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती 1 धाव. पहिल्या चेंडू नितीन गावडेने हलक्यात आणि घेऊन गणेश श्री गणेशा केला होता. पुन्हा एकदा मयुरेशने सुद्धा जर का एक प्रहार करण्याचा प्रयत्न होता तर त्याने तिसऱ्या चेंडूला फक्त हलक्या हाताने घेऊन काढला ऑफ साईडला ढकलून. 3 चेंडूचा धावफलकावरती खेळ 2 धावा. तीन चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. अंकित हलवर त्या चेंडूवर त्यांना एक धाव कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा. पहिल्या षटकात शेवटचे 2 चेंडू मार्क असतं. मयुरेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येताना पुन्हा एकदा ऑफ साईडला फक्त हलक्या हाताने खेळून काढलं चेंडूला. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 4. मग कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसात खूप संघांची ही स्ट्रॅटेजी होती की सिंगलला जास्त महत्त्व होतं, की ग्राउंडचा लेख जगा पाहिला तर हायस्कोअर एवढा बनत नाही आहे. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत जात आहेत. म्हणून तुम्ही जर का सिंगल स्ट्राईक रोटेट होतं तेव्हा षटकाची समाप्ती. धावफलकार धावा मात्र 5. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. चला गोलंदाजी मारवरती मनीष पाटील दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन आलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला फक्त हलक्या हाताने घेऊन काढलं. हिमांशू चेंडूवर त्याने 1 धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे सरकताना धावफलकाची धावा 6. मग सिंगलला विचार केला तर जास्त महत्त्व दिलं जाणार आहे. पुन्हा एकदा चेंडूने मध्ये जोडले ऑन साईडला 2 चेंडू होती. मनीष येताना पण हिमांशू त्याआधी पोचताना 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 7. तो एक डॉट आला तो डॉट कुठेतरी भरून काढण्याचा विचार सुद्धा जेव्हा दुसरं षटक संपल्यावर का या दुसऱ्या षटकात एखादा चुकीचा चेंडू आला त्याच्यावरती प्रहार करण्याचा असेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. पुन्हा एकदा मनीष धावचीची संधी. पंचांकडे दाद मागितली जाते पण पंचांनी कुठेतरी दाद फेटाळली. मोनीच सांगताना पंचांकडे की चेंडू लागलेला आहे पण पंचांनी दाद फेटाळली आहे. बघा यष्टीरक्षक करण पाटील सुद्धा सांगताना की रिव्ह्यू नाही घ्यायचे कारण की तुम्हाला फक्त एकच रिव्ह्यू असणार आहे.
आणि बघा आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते की दोन्ही संघांना फक्त एक एक रिव्ह्यू असणार आहे आणि रिव्ह्यू घ्यायचा टायमरसुद्धा असणार आहे. 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यायचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. चला सामन्याच्या दिशेने मला धावफलकर 3 चेंडू जर खेळ झाला धावफलकरची धावा 8. आणि जर का कोणत्या संघांना डाऊट असतील नियमामध्ये तर तुम्ही आयोजन कमिटीकडून नियमसुद्धा विचारू शकता. पुन्हा एकदा कुठेतरी फटका एक्झिक्यूट करण्याचं मनात आलं होतं पण स्वतःला सावरलं कारण की चांगला चेंडू हाताळला. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देताना 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 9. आता विचार केला त्या सामन्यामध्ये 9 सिंगल आले आहेत म्हणजे फक्त सिंगलला जास्त महत्त्व. पुन्हा एकदा ऑनसाईडला हलक्या हाताने घेऊन काढला हिमांशू पुन्हा एकदा चेंडूवर येताना. आज हिमांशू रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पिचवर नाही मैदानाच्या आतमध्ये करत आहेत कारण की आता विचार केला तर ऑनसाईडला जेवढे चेंडू खेळले तेवढ्या चेंडूवरती हिमांशू धावत आले म्हणून आता स्वतःला सुद्धा थोडंसं पुढे सरकवलं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. अखेर षटकाची समाप्ती. धावफलक धावा 11. पुन्हा एकदा घेऊया ब्रेक. डीजेला देऊया संधी. गोलंदाजी मार विचार केला तर तिसरा आणि एक महत्त्वाचे षटक घेऊन आला आपल्या संघासाठी विवेक ब्रिटली म्हणून नावाजलेला हा गोलंदाज. गोलंदाजी मारवरती विवेक जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी जाणला जातो पण आता विचार केला तर कालच्या दिवसापासून कुठेतरी लॉंग विकेट आहे तर तीच जलद गती दिसेल का काय की व्हेरिएशन दिसणार आहे. बघा पुन्हा एकदा ऑफसाईडचा चेंडू त्याला हलक्या हाताला ऑफसाईडला घेऊन काढला. 1 धाव कंप्लीट. एकेनीच्या धाव फळक पुढे सरकताना 12 धावा. पुन्हा एकदा हलक्या त्याने पिचवरती घेऊन काढला चेंडू. 1 धाव कंप्लीट. सिंगलला जास्त महत्त्व कारण की डगआउटमधून काही विचार करत होते की 30+ आव्हान सेट करायचं पण जर तशी फटके चौचावरची आतिषबाजी या फटके एक्झिक्यूट गेले नाहीत कारण की सिंगलला जास्त महत्त्व की धावफलक थांबवायचं नाही आहे. धावफलक हल्लोरीत्या चालूच ठेवायचं आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडला घेऊन काढला. 5 चेंडूवर त्यांना वरच्या हँडवरती धावचीची संधी आहे. धावचीच्या रूपात पहिला गडी बाद नितीन गावड धावचीच्या रूपात मागे जाताना दिसत आहेत आपल्याला. कमॉन डीजे. येताना उमेश ऑन स्ट्राईक. धावचीच्या रूपात पहिला हादरा लागला अक्षय 11 डोंगरपाडे या संघाला. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चिकना चेंडूवर त्यांना पुन्हा एकदा धावचीची संधी पण घाई केली. बघा जास्त घाई नाही करायची. जर का चेंडू कलेक्ट झाला असता तर कुठेतरी धावचीच्या रूपात दुसरा हादरा सुद्धा लागला असता पण सिंगल. 4 चेंडूंचा आतापर्यंत केस झाला. धावफलकारी धावा 14. धावफलक चालू होतं सिंगलला ते कुठेतरी आता रोखलं गेले. 2 गुड मागे. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय आणि चुकी करते चेंडू पॉइंट लाईनच्या बाहेर. कमांड डीजे. बघा एक चांगला चेंडू हाताळला होता पण ऑफसाईडला पूर्णपणे मयुरेशला हात खोलण्याची संधी दिली आणि पूर्णपणे मयुरेशांनी हात खोलले. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलकर धावा 18. पुन्हा एकदा बघा हलक्या हाताने चेंडू ढकलला आणि स्ट्राईकवरतीच होता. षटकाची समाप्ती. धावफलक 19 19 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत पुन्हा एकदा.
थँक्यू डीजे गोलंदाजी मारवरती रोहित आपल्या संघासाठी शेवटचं षटक हाताळताना पहिल्या चेंडूवरती कुठेतरी ऑन स्ट्राईक एंडवरतून कॉल आला की सोड आणि एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना 2-0 रन ऑन बोर्ड. मग कुठेतरी सिंगलचा रोख लागला होता पण त्यानंतर मयुरेशच्या एका शॉटने कुठेतरी संघाला कुठेतरी मोमेंटम आला. पुन्हा एकदा कुठेतरी पायावर जाऊन चेंडू हाताळताना फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला इतक्या जोरात भिरकवून दिले की डायरेक्ट षटकाराला बॉक्स क्रिकेटमध्ये महत्व नाही. गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या हाताने सोमनाथ. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळणारी मयुरेशला स्ट्राईक वरती येताना पंच विवेक पाटील यांचं सुद्धा मैदानाच्या दिशेने आगमन होताना चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. बघा मयुरेशला सुद्धा माहिती आहे चांगला चेंडूचा पूर्णपणे सन्मान करताना आणि ते सन्मान पूर्ण हलक्यात आणि घेऊन काढलं चेंडूला. कारण की माहिती आहे जर का एखादा शेवटच्या चेंडूवरती प्रहार केला आणि मोठा फटका आला तर धावफलक सरळ 4 पुढे जाईल. पण धावफलक 23 रन ऑन बोर्ड. सोमनाथ पुन्हा एकदा स्ट्राईकवरती. मग सोमनाथने सुद्धा एक सुजबुजवाला शॉट घेऊन झाला. मयुरेशला शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईकवरती आणलं. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलकाचा 24. आता शेवटच्या चेंडूवरती मयुरेशचा सुद्धा माइंडसेट वाचावा लागेल कारण की शेवटच्या चेंडूवर मोठे फटका घेण्याचा प्रहार असेल. येस ऑन साइडला घेण्याचा प्रहार आणि बघा मनीष पाटील यांच्या हातात चेंडू गेला असता पण विवेक कुठेतरी मध्ये येऊन नाही मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा विचार केला होता तोच फटका एक्झिक्यूट. कमांड डीजे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असेल कृष्णाई विरुद्ध स्वरूप 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. ध्यान से देखो तो हम सब में एक रमी प्लेयर है. अक्षय 11 एखादा अतिरिक्त खेळाडू.
पंच 2 मिनिटं सामना धावायचा. अक्षय विलन एखादा अतिरिक्त खेळाडू. येस येस चल. पहिल्या चेंडूला श्री गणेश झाला. जयसाई विरार या संघाचा एकेरी धावेने ऑफसाईडला ढकलून काढला चेंडूला. करण पाटील आणि गौतम पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. या जोडीने तुकाराम पाटील चषकमध्ये खूप प्रभावित केलं होतं. तोच फॉर्म घेऊन कुठेतरी इकडे उतरावं लागेल. पुन्हा बैलाचे प्रहार केला. धावची संधी थ्रो प्रॉपर असेल का? बघा थ्रो प्रॉपर होता पण कुठेतरी गौतम पाटील सुद्धा दाखवून देताना की मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट ठेवावी लागते. कारण की धावफलकारांनी विचार केला तर 29 टार्गेट. बॅटची कडा. नितीन गावड चुकी करतील का नाही? करण पाटील बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. असेल. स्वरूप 11 संघ अजूनही उपस्थित नाही. कृष्णाई संघ आलेला आहे. पुन्हा एकदा अंकितने स्टेटच्या दिशेने घेऊन काढला. ऑलवर होता स्वतःला सावरला. कुठे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पहिला हात विचार केला तर करण पाटील बॅटची गाडा जाऊन चेंडू ऑन साईडला नितीन गावड यांच्या सेफ हँडमध्ये गेला आणि पहिला हात जयसाई विरार या संघाला 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 3. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. जर का चेंडू कुठेतरी हातात आला असता तर पंचांकडे दात मागितली असती. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 4. एकोणीस चेंडूचा अजूनही खेळ बाकी. धावफलकर अजून 25 धाव्याचे एक गरज असणार आहे जयसाई विरार या संघाला. मग विचार केला तर अक्षय 11 डोंगरपाडे या संघाने सिंगलला जास्त महत्व दिलं होतं. चला पहिल्या षटकारी शेवटचे चेंडू मार्ग असतं. धावफलक धावा 4. एका गडी बाद होताना जयसाई विरार या संघाचा. अंकित आणि गौतम पाटीलची जोडी पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या त्यांनी घेऊन गेल्या. षटकाची समाप्ती. धावफलकारी धावा 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव एक गडी बाद धावा 5. घेऊया ब्रेक. देऊया एकदा डीजीला संधी. उमेशच्या पहिल्या चेंडूला हलक्या त्यांनी फक्त खेळून काढला आणि एकेरीने धावफलक पडेपर्यंत 6 धावा.
बघ गौतम पाटीलला सुद्धा माहिती आहे की जर का मोठं आव्हान चेस करायचं असेल तर स्वतःची विकेट मैदानाच्या आतमध्ये टिकवून ठेवायला लागेल, कारण की सिंगलला जास्त महत्व. बॅकफुटवर मारायचा प्रयत्न ऑफसाईडला पंच केला आणि चुकी करते. चुकीचे रूपांतर चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर जाताना दिसतो आणि पहिला चौकार जयसाई विरार या संघाकडून. बघा या चौकारांनी कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होताना 16 चेंडूमध्ये आता 19 धावेची गरज असणार आहे जयसाई विरार. का अक्षय उलटी बसली पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण आता स्वतः मयुरेश चेंडूवर येताना ज्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी घडली तिकडे मयुरेश यांनी स्वतः ती जागा घेतली आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. सिंगलने धावफरक पुढे सरकत 3 चेंडूचा खेळ झाला. धावफरक आहे डबल 1 11. पुन्हा एकदा हलक्या त्यांनी फक्त प्लेट केला. अंकितला सुद्धा माहिती आहे की जर का गौतम पाटील यांच्या बॅटमधून मोठे फटके खेळायचे तर त्यांना जास्त स्ट्राईक द्यावी लागेल. तेच अंकित सुद्धा आपली मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर भूमिका निभावताना फक्त सिंगलनी गौतम पाटीलला स्ट्राईक करा नाही. पुन्हा एकदा ऑफ साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. बघा चेंडू अडलला गेला, त्याच थ्रो सुद्धा केला. 5 चेंडू 12 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ 12 धावा धावफलकार्थी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती धावफलकर धावा 13. चला गोलंदाजी वार विचार केला तर बेणी एक लहान गोलंदाज पण आणि गौतम पाटील एक मोठा फलंदाज. पहिला चेंडूला ऑफ साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि मयुरेश यांच्या पायाखालून चेंडू जाताना कमांड डीजे. लगेच नाणेफेकीसाठी यायचं टॉस्का बॉक्स मध्ये. हे षटक संपण्याच्या आधी तुमचा कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये पाहिजे. हलक्या त्यांनी खेळून काढला. आता एकेरीने धावफलक पुढे असताना 18 धावा. बघा ज्या चौकाराची गरज होती जयसाई विरार या संघाला तो चौकार कुठेतरी आलेला आहे असं डगआउट मध्ये वातावरण बोलताना, पण सामन्यामध्ये विचार केला तर बॉल टू बॉलचा इक्वेशन सुद्धा हार्ड असणार आहे. कृष्णाई कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. स्वरूप 11 संघ जर का हा षटक संपण्याच्या आधी तुमचा कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये आला नाही तर अन्यथा पॅनलाइज व्हावं लागेल. आयोजन कमिटीकडून ही सूचना सांगण्यात येते. मग 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 3 चेंडू नंतर सिंगलला जास्त महत्व. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलक 20-20. 8 चेंडू मध्ये अजून 9 धावेची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा खेळून देण्याचा प्रयत्न. चेंडूने पायाला आणलाय. मग आता अंकितला सुद्धा रंग बदलावे लागतील, कारण की एक रनने कुठेतरी विचार केला तर बॉल टू बॉलच्या इक्वेशन पासून जयसाई विरारचा संघ मागे आहे. 7 चेंडू बाकी आणि 8 धावेची गरज असणार आहे. नाणेफेकीचा कौल समजावायचा आहे. स्वरूप नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय डीजे. चला शेवटचा षटक मार्ग. 6 चेंडू आणि 7 धावेची नितीन गावड स्वतः
सलामीवीर बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आले होते, पण आता शेवटचं षटक आणि एक महत्वाचं षटक. गौतम पाटील सलामी बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रहार केला आणि चेंडू सरळ षटकाराला. कमाल डीजे. मनीष पाटील या खेळाडूचं नाव सुद्धा वर्जून घ्यायला गेले की पहिल्या चेंडूवरती बॅटचा किनारा आणि चेंडू सिंगलला. आता कुठेतरी जयसाई विरार या संघाची कुठेतरी धोका वाढताना विचार केला तर दोन्ही चेंडूचा घेऊन धाव प्रकारचा वाट 23. 4 चेंडू आणि 6 धावा. आता अंकितच्या खांद्यावर जबाबदारी असेल. एवढं सोपं नसणार आहे 4 चेंडू मध्ये 6 धावा, कारण की अक्षय विलट डोंगरपाडा संघ सुद्धा चांगला कमबॅक करून दाखवलाय आणि स्वतः गोलंदाजी मारवरती अनुभवाची खान म्हणजे त्याच्याकडे पाहिलं जाते. पुन्हा एकदा ऑफ साईडला घेण्याचा प्रयत्न. मयुरेश्वर चेंडूवर धावची संधी पंचांकडे दाद. पंचांनी दाद फेटाळली. 3 चेंडू आणि 5 धावा. मनीष पाटील ज्याने तुकाराम पाटील चषक मध्ये पहिल्याच मॅच मध्ये ज्याला बॅटिंग मिळाली तेव्हा 4 चेंडू मध्ये लगातार 4 चौकार मारले होते असं मनीष पाटील. पण तिकडे वेगळं क्रिकेट होतं. तिकडे सर्कलचं ग्राउंड होतं. त्या सी ग्राउंड मध्ये 3 चेंडू आणि 5 धावा. गौतम पाटील काहीतरी कान मंत्र त्याला गोलंदाजी मारा विचार केला तर अक्षय डोंगरपाडा संघाचा एक मुख्य गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातात असं नितीनजी गावड स्वतः गोलंदाजी मारवती. येणारे 3 चेंडू 5 धावा. बघायला लागेल की या चेंडूवरती प्रहार केला जाईल का, या चेंडूवरती सिंगल नंतरला प्रहार. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण फटका काही एक्झिक्यूट तसा झाला नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावा. आता अंकित जो 1 डाऊन बॅटर मधून जयसाई विरार संघाकडून आला होता स्वतःची भूमिका बघा. 2 चेंडू 5 धावा. जसं अक्षय इलेव्हन डोंगरपाडा 2 चेंडू 4 धावा. या दोन्ही चेंडूवरती प्रहार केला जाईल का, सिंगलला जास्त महत्व. गणेश थोडीची गाडी लांब लावायची आहे. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. 2-4 3-5चं समीकरण होतं. सिंगल आला 2-4. पुन्हा एकदा फटका ऑफ साईडला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक येतोय आणि बघा कुठेतरी अंकितने स्वतःवरती जास्त विश्वास ठेवलेला आहे. अंकितने जो विश्वास ठेवला तोच विश्वास कायम असेल का. 1 चेंडू 4 धावा. जेव्हा काल 1 चेंडू 4 धावाची गरज होती विघ्नेश फायटरच्या सुशांतने 1 चेंडूवरती 4 धावा मारला होता श्रीस्पोर्ट संघासमोर. पण कालच्या दिवसात विचार केला की नॉकआउटच्या सामन्यामध्ये विघ्नेश फायटर या संघाला बाहेर जावं लागलं 4 विजय घेऊन. आता 1-4चं समीकरण. अंकितच्या खांद्यावर जबाबदारी. नितीन गावड गोलंदाजी मारवरती. चेंडू हाताळला मागेवर मारण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. जयसाई विरार संघ पराभूत करतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन अक्षय इलेव्हन. नाणेफेक जिंकून अजूनही निर्णय कळवला नाहीये.